नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नमो बुद्धाय, जय भीम. मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. काश्मीरा परिसरामध्ये सातत्याने चर्चेत असलेला चेहरा म्हणजे रामभवन शर्मा यांच्याच विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यासाठी आज काश्मीरा परिसरात असलेल्या भीमगर्जना महिला संस्थेच्या अध्यक्षा बाळमाताई बाजी यांनी आज समोर येऊन एक प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. ज्या प्रकरणामध्ये सोसायटीच्या लोकांना जो आहे रामभवन शर्मा हा चढवून त्यांना कुठेतरी जातीवाद करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचं या ठिकाणी आज बाळमाबाजी यांनी सांगितलेलं आहे. भाईंदर शहरामध्ये जातीवाद होतोय, जातीवाद केला जातोय. बाबासाहेबांचा चौथरा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कचरा टाकला जातोय. ही कुठली परंपरा, जी परंपरा बाबासाहेब आंबेडकरांनी मोडीत काढलेली आहे, जो जातीवाद बाबासाहेब आंबेडकरांनी धुवून काढलेला आहे, पुसून काढलेला आहे, जातीवादाचे साखळदंड तोडून टाकलेले आहेत. परंतु आज काश्मीरामध्ये जर जातीवाद प्रकार बाहेर येत असेल तर हे प्रकरण कुठेतरी संविधानाला गालबोट लावणारं प्रकरण आहे. पुढील बातमीमध्ये पाहूया बाळमाताई बाजी त्यांनी काय प्रकारे विचार मांडलेले आहेत, पाहूया पुढील बातमीमध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम. काय सांगाल ताई, आज या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट दिलेली आहे. तुमचं जे जनसंपर्क कार्यालय आहे, भीमगर्जना महिला संस्थेचे तुमचं जे कार्यालय आहे त्याच्यावरती कुठेतरी आज येत आहे, त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एकंदर सर्व प्रकरण काय सांगा. जय भीम, नमो बुद्धाय. आज आम्ही येथे आमचं जन्मस्थान आहे काश्मीरामध्ये, आमचं शिक्षण वगैरे इथे झालेलं आहे. 2007 पासून पोपटशाह नावाचा जो बिल्डर आहे त्यांनी इथे डेव्हलप करायला घेतलं होतं. तेव्हापासून ह्याचं जे जागा आहे ते अनधिकृतरित्या नाही, BMCला हाताळत घेऊन त्यांनी अनधिकृतरित्या बिल्डिंग इथे उभं केलेलं आहे. त्यालाच लागून माझं या बाजूला जागा आहे. मी 2007 पासून इथे राहते आणि हे जागा माझ्या काबीजमध्ये आहे. हे जागा मी विकत घेतलेला आहे. हे सगळे पेपर मी BMCला प्रभाग क्रमांक 6ला नेऊन दाखवलं होतं. त्यांनी सुद्धा बोलले आम्हाला ठीक आहे मॅडम, तुमच्याकडे पेपर आहे, आम्ही तुमच्यावरती काही कारवाई करत नाही. BMCला आणि पोलीस स्टेशनला ह्या मानसी क्लासिक बिल्डिंगचे जे काही चेअरमॅन, सेक्रेटरी, CP चव्हाण, रामभवन शर्मा आणि त्याच्यातले मानसी क्लासिक बिल्डिंगचे जे सदस्य आहेत त्यांनी माझ्या विरोधामध्ये जे तक्रार अर्ज केलं होतं त्याच्या विरुद्ध मी पेपर माझे नेऊन प्रभाग क्रमांक 6ला स्पष्ट केलेलं आहे. आणि आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे का तुम्ही तुमचे पेपर तयार ठेवा, जर त्यांनी काही ॲक्शन घेतलं तर आम्ही तुमचा साथ देऊ. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी 1 वर्ष आमच्या इथे बाबासाहेबांचं, गौतम बुद्धाचं इथे आम्ही धम्मवंदन घेतो, प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेतो, जयंतीचे कार्यक्रम घेतो, 15 ऑगस्ट झेंडावंदन आहे, जे काही कार्यक्रम आम्ही इथे घेतो. त्यांना माहिती आहे माझं हे भीमगर्जना महिला मंडळाचं इथे एक छोटंसं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या बाजूला ह्या चबुतऱ्याच्या देवस्थानच्या आमच्या बाजूला ते घाण कचरा, ओला कचरा, मुलांचं जे डायपर आहे ते असं सगळं आणून इथे टाकतात. तर त्यांना 1 वर्षापासून मी रिक्वेस्ट करायला लागले, साहेब तुम्ही इथे कचरा टाकू नका, हे जागा माझा आहे, बिल्डरचा नाही आहे तुमचा म्हणून. त्यांना रिक्वेस्ट करताना सुद्धा ते 1 वर्षापासून मला त्रास द्यायला लागले. आता 3 महिन्यापासून मला अति जास्त त्रास करायला लागलेत आणि माणसं जमा होऊन मला मारायला येतात आहे. माझे भाऊ वगैरे बसतात, त्यांना मारायला येतात आहे, शिवीगाळ करतात आहे, जातीवादात शिवीगाळ करतात आहे. तुमच्या लोकांचं काही काम नाही आहे, तुम्ही हेच धंदे, तुमचे झेंडा कुठे सुद्धा लावता तुम्ही आणि कुठे पण कोणाला पण जागा हडप करता, असे बोलून आमच्या लोकांचं नाव खराब करतात आहे, आमच्या समाजाचं नाव खराब करतात आहे. तरी सुद्धा त्यांना आम्ही हेच रिक्वेस्ट करतो, बाबा आम्ही लोक असे नाही आहेत, माझ्याकडे 7/12 आहे,
माझ्याकडे जे खरेदी घेतलेलं आहे ते पेपर आहे. पाहिजे तर या 7/12 वरती जे मालकाचं नाव आहे त्या मालकाला मी आणून उभं करू शकते. सगळं काही असून सुद्धा तुम्ही माझ्याशी लढू नका, आम्हाला शिवीगाळ करू नका. आम्ही गरीब जनता आहेत, आम्ही कमवून खाणारे आहे. तिकडे माझी आई त्या बाजूला मासे विकते, माझी मामी मासे विकते, माझी बहिणी मासे विकतात आहे. ह्याच्यावरती आमचं घर चालते, आमचं पोट चालते. त्यांना समजून सुद्धा ते लोक आमच्यावरती जाती वाचक शिवी घालून आम्हाला कचरा टाकून, आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगायला लागले पूर्वीच्या काळात सुद्धा आम्हाला पाठीमागे झाडू आणि पुढे आम्हाला मटकं लावत होते, थुकायला देत नव्हते. आमच्यावरती एवढे अन्याय करत आहे. ह्या काळात सुद्धा 2024 चाललेला आहे, ह्या काळात सुद्धा आमच्यावरती अन्याय होत आहे. आम्ही कोणाकडे दाद मागू? प्रशासनाकडे आम्ही गेलो होतो. आणि काशीमीरा पोलीस स्टेशन, काशीगाव पोलीस स्टेशन, सिल्वर सरिता ह्याचे इकडचे सेडगे, PSI सेडगे आणि PSI परदेशी म्हणून ते लोक 4 दिवस अगोदर इथे येऊन सगळे ते कचऱ्याचे जे हिरवे माशा बसले होते त्याचे सगळ्यांचे व्हिडिओ काढून नेले त्यांनी. स्थानीय या इथे घटनास्थानी ते लोक येऊन त्यांना सुद्धा समजून गेले का असंच काय करू नका तुम्ही. तरी सुद्धा प्रशासनाचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि घाण कचरा काढला नाहीये. आम्ही दुसऱ्या दिवशी जर भांडणं केलं तर कचरा इकडनं काढा, त्याच्यावरती कचऱ्यावरती परत परवाच्या दिवशी ओले कचरे अजून आणून टाकत होते ते लोक. त्यांना रिक्वेस्ट केलं आणि कचरा जो काढणारा, जो टेंडर घेणारा जो मुलगा आहे त्या मुलाला बोलवलं. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं, तो मुलगा आला, तो मुलगा सुद्धा ऐकत होता. त्याच्यावरती अजून घाण कचरा दाबून टाकत होता. तर प्रभाग अधिकारीला कोणीतरी कॉल केला का इथे कचरा उचलून देत नाही, परंतु इथे कचरा ते लोक अजून टाकत होते. म्हणून आम्ही प्रभाग अधिकारी प्रभाकर म्हात्रे यांना मी कॉलवरती सांगितलं. तेव्हा प्रभाकर म्हात्रे यांनी जो कचरा काढणारा मुलगा टेंडर घेणारा आहे त्याला सांगून समजावून त्यांनी कचरा इकडनं काढ उचललेला आहे. परंतु हे सोसायटीचे सर्व सेक्रेटरी, चेअरमॅन, सगळे पदाधिकारी, फर्स्ट नंबरला CP चव्हाण, सेकंड नंबरला रामभुवन शर्मा, ह्यांच्यावरती मला ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते. कारण की ते लोक पाठीमागून सगळं पुश करून सगळ्यांना भडकून मारहाण करण्यासाठी आमच्याकडे माणसं पाठवत आहे आणि जातीवाद एवढे घाणेरडे शिवाय आम्हाला देत आहे, कचरा टाकत आहे. त्यांच्या कॅमेरा लावलेले आहेत 4. त्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितले ते कॅमेरा चेक करा, चेक करून त्यांच्यावरती कायदेशीर ॲट्रॉसिटीची गुन्हा दाखल करा. दुसरी गोष्ट, 2007 पासून पोपटशाह नावाच्या बिल्डरांसाठी मी लढा देत आहे. महानगरपालिका बांधकाम विभाग, महानगरपालिका कमिशनर, महानगरपालिका प्रभाग क्रमांकाला आणि एवं मी कलेक्टरकडनं सुद्धा पेपर काढून आणलेला आहे का हा अनधिकृत बांधकाम करत आहे. इकडचं जे DP प्लॅन आहे त्या DP प्लॅन नुसार इकडे रोड झालेला नाहीये, 18 फुटाचा रोड झालेला नाहीये. तळ्याकडनं जे 14 फुटाचा रोड होता ते सुद्धा झालंय. 14 मीटरचं जे रोड होतं ते सुद्धा झालं नाही. 14 मीटरच्या रोडवरनं 12 मीटरवरती आलं. महानगरपालिकेने ह्या बिल्डर पोपटशाहला लेखी लिहून दिलेलं आहे का तुम्ही 12 मीटर रोड सोडून तुमच्या जागेमधलं 5.5 मीटर जागा तुमचं सोडायला हवंय विकासासाठी. परंतु त्या बिल्डरने काही जागा सोडलेला नाही आहे. त्याने अनधिकृतरित्याने पाठीमागून सुद्धा बिल्डिंग उभारले आहे. त्या बिल्डिंग मध्ये त्याच्या जे दुकान आहे त्या दुकानला काही परमिशन नाही आहे. महानगरपालिकेने सरळ लिहून दिलेलं आहे का जर दुकान तुम्ही काढला त्याच्यामध्ये फक्त ऑफिशियली यूज करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त तू यूज करू शकत नाहीये, विक्रेत्यासाठी कोणाला देऊ शकत नाहीये. आणि हे पूर्ण बिल्डिंग मध्ये 3 विंग त्याने बांधलेलं आहे. ह्या बिल्डिंगचं नाव मानसी क्लासिक बिल्डिंग आहे काशीगावामध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे रोड जे काढलेला आहे, DP प्लॅन काढलेला आहे, त्या DP प्लॅन मध्ये इकडचे जेव्हा DP प्लॅन जेव्हा पास झालेला आहे, सँक्शन पास झालेला आहे, तेव्हा तळ्याच्या इकडचं तळ्याचा जे जागा होता त्या तळ्याच्या जागेला खोदून त्याला भरणी करून तळ्याच्या जागेचा जे जागा होता त्याला पाणी सगळं काढून त्याला आटवून त्याला भरणी करून जे रस्ता आहे ते तळ्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. बिल्डरचा पैसे खाऊन तळ्याचा जागा कमी करून ते रोड तळ्यामध्ये टाकलेला आहे. परंतु बिल्डरने 1 फुटाचा रस्ता सुद्धा रस्त्याला सोडलेला नाहीये, जागा सुद्धा रस्त्याला सोडलेला नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा हे रोड तिकडनं झालं तेव्हा अनिल भोसले, ज्योत्स्ना हसनाळे, मीरादेवी यादव, CP चव्हाण, रामभुवन शर्मा इकडचे जेवढे नगरसेवक होते त्या नगरसेवकाने ह्या बिल्डराकडनं पोपटशाह बिल्डराकडनं पैसे घेऊन त्याला सपोर्ट केले आणि त्याला रोड तिकडनं पण काढून दिले. त्याला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. माझा दावा आहे जर हे बिल्डिंगचं चौकशी करून जर ह्याला तोडण्यात येणार नाही, गव्हर्नमेंट टेलर पाहिजे मला, गव्हर्नमेंट टेलर करून जर ह्याला तोडण्यात आलं नाही तर मी
कायमची उपोषणाला बसणार आहे आणि मला खोटेपणा नको. माझ्याकडे विक्रीचे पेपर आहेत. कायदेशीर सगळे चौकशी करा आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, हे माझं रिक्वेस्ट आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिले, तुम्ही जाऊन त्यांना हा, आणि आज काश्मीर पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो. काश्मीर पोलीस स्टेशनला 14/5/2024 रोजी मी पत्र दिलं होतं, कारण की त्याच्या अगोदरपासून 1 वर्षापासून हे लोक मला त्रास देत होते. त्याच्या अगोदर माझं जयंती होतं बाबासाहेबांचं, मी त्याच्यामध्ये व्यस्त होती म्हणून मी याच्याकडे काही लक्ष दिलं नव्हतं. त्याच्यामुळे ते लोक वारंवार कचरा टाकून टाकून पूर्ण वाढ करत गेले. आणि आज दिनांक 9/6/2024 रोजी मी काश्मीर पोलीस स्टेशनला गेली का रामभवन शर्मा इथे समोर येतो आणि तिकडनं 4 गुंडांना पाठवतो. माझे भाऊ वगैरे बसलेले असतात, आई बसलेले असते, गुंडांना मारण्यासाठी पाठवतात. पाठीमागून तो माणसांना, सोसायटीच्या माणसांना भडकून मारण्यासाठी पाठवतो. तिकडनं तो फोटो घेतो, व्हिडिओ करतो आणि आम्ही जर त्याला बोलायला गेलो तर तो गाडी स्टार्ट करून फरार होतो. तर त्याच्यामुळे आम्ही आज गेलो होतो काश्मीर पोलीस स्टेशनला. तर काश्मीर पोलीस स्टेशनला PSI सोनाने साहेब आम्हाला भेटले होते. सोनाने साहेबांना म्हणले मला असं गुन्हा दाखल करायचा सर, यांच्या सगळ्यांवरती मला खूप त्रास द्यायला लागले, माझ्या सगळ्या घराण्यावरती, माझ्या भावांवरती सगळ्यावरती त्रास व्हायला लागले. ह्याच्यावरती हे जागा मी विकत घेतलेला आहे. ह्याच्यावरती माझी मामी आहे, माझी आई आहे, सगळ्या माझ्या घरातले लोक आहेत. त्याच्यावरती घर ते लोक आपलं घर ते लोक पालन करतात, ते पालन पोषण करतात आहे, ह्याची चौकशी करा आणि असं गुन्हा दाखल करा. तर सोनावणे साहेबांनी मला म्हणाले मॅडम आम्हाला 7 दिवसाची अवधी द्या. मी बोलली सर 14/5/2024 मी अर्ज दिलेला आहे, मी अजून किती अवधी देऊ. जर आमच्या घरातल्या लोकांची कोणाची जर अपघात झाला, जीवमानहानी झाली, ह्याचा जिम्मेदार कोण. तर सोनावणे साहेबांनी मला सांगितलं 7 दिवसाची मला मुदत द्या. जर ह्याच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला जर तुमच्या घराच्या लोकांना तुम्हाला काही जर झालं तर त्याचा जिम्मेदार प्रशासन आहे. आणि हे म्हणाल्यानंतर ह्याचे मी लगेच तिकडे अर्ज दिले आहे का सोनावणे साहेबांनी जिम्मा घेतलेला आहे, मला तुम्ही अवधी द्या 7 दिवसाची. जर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला काय झालं तर त्याचा जिम्मेदार प्रशासन आहे. अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा जर नोंद करण्यात नाही आला तर सोनावणे साहेबांनी नाही सोनावणे साहेबांनी मला म्हणाले आहेत का 7 दिवसाची अवधी द्या, जे काय आहे चौकशी करून आम्ही त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करू म्हणून. जर नाही केले गुन्हा दाखल, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल नाही, फक्त ह्या जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचे पूर्ण गव्हर्नमेंट TLR करून पेपर समक्ष महानगरपालिकेला, कलेक्टरला दाखवून ते बिल्डिंग तोडण्यात यावे आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावे. आणि आर्किटेक्ट कोण आहे त्याचं, आणि जर प्रायव्हेट जर राणे साहेबांनी जर त्यांनी जर TLR जर प्रायव्हेट केलं असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही. मला गव्हर्नमेंट TLR पाहिजे आणि कायदेशीर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, नाहीतर मी शेवटपर्यंत मी उपोषणाला बसली तर मी उठणार नाही.